राज्यात उन्हाचा कडाका वाढणार। पुढील 5 दिवसात तापमानात मोठी वाढ होणार। मे पर्यंत पारा 40 पार जाण्याची शक्यता। नांदेड हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के। वसमतच्या पांगरा शिंदे गावात भूकंपाचं केंद्र। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। यूपीआयवरून 10,000 पाठवल्यास तासभर वाट पाहावी लागणार। आरबीआयचा नवा नियम लागू होण्याची शक्यता। डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नवा नियम। म्हाडाच्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यात म्हाडा 13,000 घरं बांधणार। अर्थसंकल्पात 17,430 कोटींची तरतूद। मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपुरात म्हाडाची घरं। मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट। मे पासून पुरवठ्यामध्ये 10% कपातीची शक्यता। मुंबईच्या 7ही धरणांमधला पाणीसाठा घटला। पुणे शहरात 15% पाणी कपात लागू। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यानं निर्णय। पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। रविवारी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं रेल्वेचं आवाहन। मध्य रेल्वेवर टिटवाळा वाशिम दरम्यान ब्लॉक। अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक बदलणार। फलाट विस्ताराच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय। सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची वाढ तर चांदीही 5,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,55,000 पुढे। कोल्हापुरी गुळाचं उत्पादन आजपासून बंद। व्यापाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। गुळ उत्पादनाचा निर्णय शेतकरी घेणार। विनापरवाना पुतळा उभारल्यास थेट एफआयआर होणार। एफआयआर दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार। सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचा निर्णय। नाशिक ते मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी। डंपरनं 4चाकी वाहनाला धडक दिल्यानं अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। बाबासाहेब महात्मा फुलेंची कलाकृती। 10,000हून अधिक दिव्यांचा वापर। 199 किलो विविध रंगांच्या फुलांचाही वापर। पंढरपुरात बालविवाहाचा डाव उधळला। 15 वर्षांच्या मुलीचं 27 वर्षांच्या तरुणाशी लग्न। बालविवाहासाठी मुलीचं बनावट आधार कार्ड तयार केलं। पीडित मुलीचा ताबा बालकल्याण समितीकडे। वाहन पार्किंगच्या जागेवर उतरवलं हेलिकॉप्टर। वाहन पार्किंगच्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवलं। हेलिपॅडवर न उतरता पार्किंगच्या जागेवर लँडिंग। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। शास्त्री नदीवरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात। 1 मे रोजी पूल वाहतुकीसाठी खुला करणार। मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास सुसाट होणार।